मंदिर में भजन रहने दो, मंदिर में भजन रहने दो, मस्जिद में अजान। दो ही कौम है, दो ही कौम है, रंगों में बांटकर बेरंग सा कर दिया है। पुराना हिंदुस्तान और देश में तिरंगा रहने दो। जनता शिक्षण संस्थेचा आज 75वा अमृत महोत्सव सुरू आहे आणि 26 नोव्हेंबर हा दिन म्हणजे संविधान दिन आज आपण संपन्न करत आहोत। विद्यार्थी मित्रो, संविधानाची निर्मिती करण्याच्या पूर्वी संविधान सभेचे नियोजन करण्यात आले होते आणि याची पिछे 13 नोव्हेंबर 1946 रोजी याची पिछे रोवली गेली होती। संविधान देशाला पाहिजे यासाठी एक संविधान सभा आयोजित करण्यात आली। मी तुम्हाला अत्यंत सखोलपणे या ठिकाणी माहिती सांगणार, माझा तास आहे तरी सुद्धा मी तुम्हाला याची माहिती असली पाहिजे संविधान काय आहे। संविधान सभा आणि मसुदा समिती यामध्ये फरक आहे। संविधान सभेचं नियोजन करण्यात आलं। या संविधान सभेचं जे अध्यक्षपद होतं ते भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होतं। त्याचे उपाध्यक्ष होते एस.सी. मुखर्जी। त्याचे जे सल्लागार होते डॉक्टर बेनेगल नरसिंहराव, म्हणजे ए.के. बेनेगल यांना म्हटलं जातं। वास्तविक हा इतका माणूस हुशार होता बेनेगल, ए.के. बेनेगल यानं संविधानाचा आराखडा तयार करून ठेवला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे संविधान बनवण्यासाठी खूप मोलाची मदत झाली। जो काही या माणसानं प्रिंट तयार करून ठेवली, इतका हुशार होता। ज्यावेळेला तिघांची हे संविधान सभा तयार झाली, याच्यामध्ये सदस्य 349 होते। सर्व जाती धर्मातील आणि सर्व स्तरातील या लोकांना प्राधान्य देण्यात होतं। परंतु ज्यावेळेला संविधान सभेची ही समिती गठीत करण्यात आली, संविधान आराखडा तयार करण्यात आला, त्यानंतर त्याचे सभासद म्हणजे सदस्य राहिले फक्त 299 आणि 299 पैकी 284 सदस्यांनी याच्यामध्ये फक्त सही केली। म्हणजे कदाचित त्यांना संविधानामध्ये आणि काय बदल पाहिजे होता का काय कोणास ठाऊक, परंतु त्यांनी या पद्धतीने ते 294 सदस्यांनी त्यावर सही केली होती। याचे सदस्य कोण कोण होते माहिती? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याचे सदस्य होते, अध्यक्ष नव्हते, सदस्य होते। डॉक्टर मुखर्जी, ए.के. मुखर्जी हे त्याचे सदस्य होते। सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर ए.के. मुंशी चे प्रसिद्ध असणारे लेखक असे ए.के. मुंशी होते। डॉक्टर ए.जे. जयकर हे सुद्धा प्रसिद्ध वकील होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आता 284 किंवा 299 लोकांचे नाव मी या ठिकाणी सांगणार नाही। का सांगणार नाही? हे संविधान जे मसुदा समिती तयार करायची जे काम होतं, त्या 4 ते 5 लोकांनी मसुदा समिती तयार करा, संविधान सभा नाही मसुदा समिती तयार करा असं सांगितलं आणि मसुदा समिती तयार केली आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नेमण्यात आलं। विद्यार्थी मित्र, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 7 लोक होती, 7 लोक। तुमच्याकडे जर नमूद करता येत असेल तर नमूद करा, तर नसेल तर किमान ऐका। त्यातला जो पहिलाच व्यक्ती होता त्या पहिल्या व्यक्तीचं नाव आहे ए.के. अय्यर। हा माणूस इतका हुशार होता की देशाचे सरन्यायाधीश होते आणि प्रसिद्ध वकील होते। त्या माणसानं काय केलं माहिती? या माणसानं देशाच्या मूलभूत अधिकार आणि न्याय ही गोष्ट सर्वात महत्वाची याच्यावर काम केलं संविधानामध्ये। दुसरं काय केलं, काम केलं माहिती? तर पूर्वेकडील हा माणूस पूर्वेकडचा होता। पूर्वेकडील जे राज्य होती हे राज्य भारतीय संघराज्य निर्माण होणार होतं, भारतामध्ये विलीन करण्याचं काम या माणसाने केलं। विद्यार्थी मित्र, आपलं राज्य एवढं मोठं राज्य देशामध्ये
कारण देश संघटित करण्यासाठी प्रयत्न चालू होता आणि एवढं मोठं राज्य देशामध्ये सामील करायचे त्याकाळची परिस्थिती फार वाईट होती. तुम्हाला माहिती आहे की देशामध्ये निजाम सुद्धा अजून दडून बसला होता आणि तो पर्यावरण होता. लक्षात ठेवा, आपल्या देशामध्ये सामील होण्यासाठी गोव्याचं राज्य होतं पोर्तुगालचं, ते सुद्धा सामील व्हायला तयार होत नव्हतं. तर ही जी माणसं ती मसुदा समिती होती त्या माणसाला फार मोठं योगदान दिले. तर एके अय्यरनं हे फार मोठं काम केलं मसुदा समितीमध्ये. दुसरा जो व्यक्ती होता ए गोपालस्वामी अय्यंगार, हा माणूस प्रसिद्ध असा वकील होता. यांनी देशातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर काम केलं आणि हा सुद्धा नागालँडचा असणारा याने सुद्धा जे राज्य होती ही राज्य सुद्धा एकत्रित करण्याचं काम त्या ए के अय्यंगार यांनी काम केलं. तिसरा जो होता व्यक्ती कन्हैयालाल माणिकलाल मुंशी. तुम्हाला माहिती आहे हिंदीमध्ये इथं मॅडम असतं तर त्यांनी देखील सांगितलं असतं मुंशी हे देशाचे प्रसिद्ध असे हिंदी कवी आणि लेखक होते. अजून सुद्धा प्रेमचंद मुंशीच्या कविता आणि त्यांचं गद्य पद्य प्रसिद्ध असं प्रचंड प्रसिद्ध आहे. यांनी न्याय हक्क याच्यावर या संविधानामध्ये काम केलं. बघा एवढ्या माणसांनी एवढं मोठं कार्य केले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे संविधान तयार करण्यासाठी केलं. आता बाबासाहेबांना मी नंतर सांगणार यांनी काय काम केलं. त्यानंतरचा पाचवा व्यक्ती आहे मोहम्मद सादुल्ला. मोहम्मद सादुल्ला यांनी भारतामध्ये न्याय समता स्वातंत्र्य हे मुद्दे याच्यावर यांनी काम केलं. पूर्वीकडे जी राज्य होती हे राज्य सुद्धा भारतामध्ये विलीन करण्यासाठी सर्वात महत्वाचं या माणसानं शिक्षा म्हणजे शिक्षण, या शिक्षणावर अत्यंत मोलाचं काम केलं. शिक्षणावर इतका प्रचंड या माणसानं पैसा खर्च केला. गोर गरीब तळागाळातील लोकांची जी मुलं होती या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपली असणारी जी संपत्ती होती हे लोकांना दान केली. बघा किती मोठा मनाचा माणूस होता. त्यानंतर जो व्यक्ती होता कितवा व्यक्ती पाचवा, त्याचं नाव आहे पाचवा सवा त्याचं नाव आहे नाही पाचवा आहे, त्याचं नाव आहे एम जी मित्तल. हा एम जी मित्तल होता. तो शरीराने फारच कमजोर होते, तेही वकील होते आणि त्यांनी त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागी डॉक्टर माधवराव यांची नेमणूक करण्यात आली. त्याच्यानंतर सदस्य आहेत एम डी खेतान. हा एम डी खेतान हा प्रसिद्ध असणारे हे सुद्धा वकील होते. यात सर्वचे लोक फार तज्ञ होती. सामाजिक कार्यकर्ता, नेता, राजकीय पुढारी हे खेतान होते. यांचाही निधन झालं आणि यांच्या निधनानंतर टी टी कृष्णाचारी याची नेमणूक करण्यात आली. आणि शेवटचा व्यक्ती आहे वकील सुद्धा लेखक, प्रसिद्ध विचारवंत, रचनाकार की ज्यांनी देश एकत्र बांधला आपल्या लेखणीतून, ज्यांनी देशाला एकत्रित ठेवलं, नागरिकांना हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे प्रदान केली, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सातवा व्यक्ती होता. या माणसाकडे शिक्षण इतकं प्रचंड होतं. देशात एकही व्यक्ती यांच्याकडे जेवढी डिग्री होत्या तेवढ्या डिग्रीचा एकही व्यक्ती देशात उपलब्ध होता. इव्हन डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पुन्हा परत सुद्धा एवढ्या डिग्र्या एवढ्या नव्हत्या ह्या माणसांच्या एवढ्या डिग्र्या प्रचंड विद्वान माणूस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेमण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान आहे. आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच का घटना मसुदा समितीचे अध्यक्ष नेमण्यात आलं त्याचं कारण आहे. हे 7 लोकांनी या 7 लोकांच्या पैकी 3 लोक आजारी पडले. एक व्यक्तीचं निधन झालं. एक व्यक्तीनं मला जमत नाही म्हणून सोडून दिलं आणि एक व्यक्ती देश सोडून गेला. अशी 6 लोक झाली आणि शेवटचा व्यक्ती होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्यावर ते प्रयत्न केलं आणि त्या काळात त्याचे संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकरांवर जबाबदारी सोपवली आणि त्यांना सांगितले तुम्ही घटना तयार करायची. डी एन बेनेगल जे होते नरसिंहराव यांचा संपूर्ण लेखाजोखा त्यांनी बघितला, त्याची प्रिंट बघितली. 11 देशाचा प्रवास केला, 7 देशाची संविधान वाचली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान देण्यासाठी लागले त्यांना. संविधान देशानं कधी स्वीकारलं तर
26 नोव्हेंबर 1949 आणि अंमलात आणलं 26 जानेवारी 1950 रोजी, नॉट 51. तिथे कोणतं सांगितलं 51, 50 ला. तर 1950 ला संविधानाची अंमलबजावणी झाली. लिहिलं स्वीकारलं 1949 ला आणि अंमलबजावणी झाली 1950 ला. याच्यासाठी एक वर्ष नव्हे तर 2 महिने लागले. का लागले? तर 13 डिसेंबर 1930 ला लाहोरला काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं आणि त्या लाहोरच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये तिथंच 1930 ला देशासाठी संविधान पाहिजे म्हणून तिथं तिची मंडळी होती. सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिथं घोषणा केलेली होती. त्यामुळं 1930 ते 50 हे 20 वर्ष पूर्ण होण्यासाठी 2 महिने लागले, कमी पडले होते आणि म्हणून 1950 ला संविधानाची अंमलबजावणी झाली. तर हे संविधान ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं त्यावेळेला संसदेमध्ये 114 वेळा वादविवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत करावा लागला होता. देशामध्ये जेवढे राज्य आहेत तेवढ्या राज्यातील प्रत्येक प्रतिनिधींना, प्रत्येक जाती धर्माच्या प्रतिनिधींना त्या संसदेत बोलवून त्यांच्या हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. संविधान लिहिलं या कमिटीनं मान्य म्हणून सांगितलं आणि फायनल केलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्यासाठी जेवढा त्रास झाला ना ते देशाला पारित करण्यासाठी त्याच्या डबल त्रास झालाय. का? तर 114 वेळा डॉक्टर बाबासाहेबांना वाद करावा लागला होता. बरीच लोक उलटे सुलटे हे संविधान मान्य होऊ नये उलटे सुलटे प्रश्न विचारत होते. 114 वेळा, 166 वेळा या संविधान देशाला पारित करण्यासाठी बैठका झालेल्या होत्या. 166 वेळेला. विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. 12 अधिवेशनासाठी 12 अधिवेशन. एखाद्या शिक्षकाचा प्रश्न सोडवायचा असेल तर 1 नाही 2 अधिवेशनात आपण वाट बघतो. पण देशाचं संविधान हे देशासाठी पारित करायचं आहे आणि स्वीकारायचं आहे. 12 अधिवेशन गेली. इतका त्रास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झाला. मजूर मंत्री होते, लक्षात ठेवा. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती त्रास झाला? शिपाई हा सवर्ण होता संसदेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय असल्यामुळं तो शिपाई सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना, हे मंत्री ते शिपाई, वरून फाईल टाकायच्या हातामध्ये. म्हणजे आपल्या देशामध्ये अजून जातीभेदाचा रंग होता आणि हे मोडीत करायचं होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समोर छत्रपती मगाशी एका मुलीने भाषण केलं. त्याला मी कालच सांगितलं होतं हा मुद्दा तू नमूद कर, मी करणार नाही, पण तिने काही केला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत छान असं भाषण केलं. अप्रतिम भाषण झालं. त्या मुलगीसाठी जर जोरदार टाळ्या वाजवा. मी तो मुद्दा सांगतो या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर संविधान लिहित असताना त्यांनी एक फोटो लावलेला होता आणि ते फोटो होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. कारण काय? छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं इतके काटेकोर होतं, लक्षात ठेवा. प्रत्येक युद्धाच्या वेळेला जशी तलवार तळपायला पाजरायला लागत होती, तळपायला लागत होती, तसं ते मंडळातले अधिकारी होते. त्या अधिकाऱ्यांना तेवढा अभ्यास करावा लागत होता. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर बसून त्याच्यामध्ये चर्चा विनिमय ते करत होते. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ हे त्यांच्या समोर होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बघून त्यांनी ही घटना तयार केली. त्याला विचारलं गेलं ही घटना लिहिण्यासाठी तुमच्या समोर आदर्श कोण? तर त्यांनी एकच वाक्य सांगितलं, माझ्या समोर स्वराज्य संस्थापक, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि हे समोर ठेवून त्यांनी घटना लिहिली. लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आणखी कोण कोण होते माहिती आहे? तर त्यांच्या समोर ते राजाराम मोहन राय, ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी आपल्या जीवनाची आहुती दिली. राजाराम मोहन राय, न्यायमूर्ती रानडे, आगरकर, इतकेच नव्हे शेतकऱ्यांचा आसूड लेणारी पुस्तक होतं गोदामगीतून मुक्त करण्यासाठी ज्यांनी धडपड केली, स्त्री शिक्षणाचा हक्क धरला, ते ज्योतिबा फुले या लोकांचा आदर्श होता. विवेकानंद यांचाही आदर्श होता, लक्षात ठेवा. तर इतकंच नव्हे तर त्यांनी रशियन क्रांती, मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टियर, रुसो यांची विचारधारा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये अंमलात आणली. न्याय, समता, बंधुता इतके हे जे विचार होते, तत्व होते, आपल्या संविधानात समाविष्ट केले. तर बंधूंनो, आज आपण हे 26 नोव्हेंबर संविधान दिन
आज आपण सादर करतो. जाता जाता मला बोलण्याची संधी दिली, जाता जाता मला एक शायरी मारायची आहे. मारूया का? ये रुतबा हर इंसान को संविधान से मिला है. जागा झाला बघा. ये रुतबा हर इंसान को संविधान से मिला है. ये संविधान औरों को, ये संविधान उनके मुकद्दर से मिला है. हमें तो हमारे मुकद्दर में संविधान ही मिला है.